सन्माननीय सदस्य सुरेश धस. अध्यक्ष महोदय, विरोधी पक्षाने नियम 292 अन्वये आणलेला अंतिम आठवडा प्रस्ताव, या प्रस्तावावरती माझे विचार मांडण्यासाठी मी या ठिकाणी उभा आहे. अध्यक्ष महोदय, याच्यामध्ये बहुतेक करून गृह खात्यावरती बराचसा हा प्रस्ताव या ठिकाणी दिसतोय. अध्यक्ष महोदय, आपल्याला हे मान्य करावं लागेल की नरसरापूरच्या घटनेमध्ये 60 दिवसामध्ये त्या ठिकाणी त्या नराधमाला फाशीची शिक्षा ही सुनावण्यात आलेली आहे. अध्यक्ष महोदय, माझी सुद्धा विनंती आहे की नसरापूरचंच नाही तर अशा अनेक घटना आहेत ज्याची चर्चा संपूर्ण महाराष्ट्रभर झाली. खुनाच्या काही घटना आहेत, संतोष देशमुखांचा खून आहे आणि आणखी ब्रुटली ज्या ठिकाणी काही दुर्घटना म्हणजे ह्या ज्या घटना होतात या घटना फास्ट ट्रॅक वरती त्या ठिकाणी घेण्यात आल्या पाहिजे. अध्यक्ष महोदय, बीड जिल्ह्यामध्ये मागील काही दिवसामध्ये तोहिद खान नावाच्या 36 वर्ष तरुणाची हत्या त्या ठिकाणी करण्यात आली. कारण काय? अध्यक्ष महोदय, 10 का 12 हजार रुपये उसनवारीचे होते. 10 ते 12 हजार रुपये नाही दिले म्हणून त्याची हत्या करण्यात आली. फक्त हत्या करून हे लोक थांबले नाही. अध्यक्ष महोदय, त्याला रात्रभर गाडीमध्ये फिरवलं आणि याच्या डेड बॉडीची विल्हेवाट कुठं लावायची म्हणून रेल्वे ट्रॅक वरती नेऊन आडवा त्या ठिकाणी टाकला. म्हणजे रेल्वे जर आली तर अमुक अमुक यांनी रेल्वे खाली जीव दिला, आत्महत्या केली, अशा प्रकारचा बनाव त्या ठिकाणी बनवण्यात आला. अध्यक्ष महोदय, एक कुत्र्याची कळवंड म्हणतात तसे काही कुत्रे तिथून जात होते आणि त्या कुत्र्यांनी तो आडवा मांडलेला जो मृतदेह आहे तो सरळ केला आणि येणारी रेल्वे जी आहे त्या मृतदेहाच्या वरून गेली. नंतर दुसऱ्या दिवशी सकाळी त्या ठिकाणी कळालं की याचा खून करण्यात आला. इतकं बेकार पद्धतीने मारला अध्यक्ष महोदय, खाली डोक्याच्या खाली सुद्धा एक मोठा दगड ठेवला आणि डायरेक्ट वरून 2 लोकांनी तो मोठा दगड त्याच्या चेहऱ्यावरती टाकला आणि त्याला त्याचं जीवन संपवून टाकलं. पण फक्त जीवन संपूनही हे लोक थांबले नाही. त्याच्यानंतर चौकशी करताना काही लोकांनी चौकशी केली की अरे बाबा कसं काय मारलंय. मारतानाची सुद्धा भाषा अतिशय चुकीच्या पद्धतीची त्या ठिकाणी वापरली गेलेली. अध्यक्ष महोदय, आणि हे आरोपी नंतर खून करून कुठेतरी तिकडे देवस्थानाला एका पाया पडायला गेले. अध्यक्ष महोदय, हे आरोपी अटक झाले परंतु लहान लहान कच्ची बच्ची असणाऱ्या ह्या तोहिद खानच्या लेकरा बाळांचा त्या ठिकाणी प्रश्न निर्माण झालेला आहे. त्याच्या बाबतीत काही ना काही निर्णय अध्यक्ष महोदय केला गेला पाहिजे. केस तालुक्यामध्ये विलास घुले हा हॉटेल चालक, या हॉटेल चालकाला सुद्धा 8, 9, 10 लोकांनी अध्यक्ष महोदय अतिशय निर्दयीपणे त्याची हत्या त्या ठिकाणी केली. आरोपी सर्वच्या सर्व अटक आहेत. आमच्या जिल्ह्याचे एसपी जे आहे चांगलं काम करतायत. ते आल्यापासून बऱ्यापैकी लोकांना सहकार्य करतायत. अध्यक्ष महोदय, घाटनांदूर मातंग समाजाच्या अल्प मुलीवरती
त्या गावाचा रहिवासी नसलेला एका अतिशय म्हणजे व्यसनी असणाऱ्या एका व्यक्तीने 15 वर्ष वयाच्या मुलीवरती अत्याचार करण्याचा सुद्धा प्रकार त्या ठिकाणी घडलाय। त्या गावाचं अजिबात त्याला समर्थन नाही। सर्व समाज, सर्व गाव एकत्र येऊन तो आरोपी ताब्यात दिला, परंतु अध्यक्ष महोदय अत्याचार करून परत त्या मुलीचे हातपाय बांधून बाजाच्या खाली टाकून देण्याचं सुद्धा कृत्य या ठिकाणी घडलेलं आहे। अध्यक्ष महोदय, काही लोक फार भारी आमच्याकडं दराडे नावाचे एक पीआय संतोष देशमुखचे भाऊ धनंजय देशमुख यांच्यावरती 307चा खोटा गुन्हा दाखल करून डायरेक्ट तो त्या घटनेच्या वेळी तिथं नाहीये तरी सुद्धा 307चा गुन्हा दाखल केला। आणि ज्यावेळेस दुसऱ्या दिवशी तो तिथं गेला आणि मग तिथले डीवायएसपी आले, त्यांनी तपासलं, दुसऱ्या दिवशी डीवायएसपींना डिक्लेअर करावं लागलं की हा खोटा गुन्हा आहे। पण गुन्हा दाखल करून टाकला अध्यक्ष महोदय, मेडिकलला सुद्धा पाठवण्याची तयारी। आणि दादा खिंडकर त्यांचा नातेवाईक तो तिथं नसताना सुद्धा त्याचं सुद्धा नाव एफआयआर मध्ये घेऊन टाकलं। काही अधिकारी लोक स्वतःला मिळालेल्या अधिकाराचा किती प्रमाणात गैरवापर करतात याचं सुद्धा उत्तम उदाहरण या ठिकाणी पाहायला मिळालं। अध्यक्ष महोदय, या दादा खिंडकर आणि त्याच्या भावाची, त्यांच्या फॅमिलीतली फक्त बेल्टनी हाणामारी झालेली, दोन्ही व्हिडिओ सारखेच बेल्टनी मारामारी झाली, एकावरती 324चा गुन्हा आणि दादा खिंडकर वरती डायरेक्ट 307चा गुन्हा। तिथे एपीआय घुगे नावाचे ते अधिकारी ते होळीच्या दिवशी जे संतोष देशमुखांच्या खून प्रकरणाच्या वेळेस तिथे असणारे पीआय त्यांच्याबरोबर होळी खेळत त्या ठिकाणी दिसलेले होते। यांनी अध्यक्ष महोदय 307 केला, 13 महिने त्याला जेलमध्ये जावं लागलं। कशामुळं? फक्त संतोष देशमुखच्या खुनाचा हा मुख्य साक्षीदार आहे एवढ्या एका बाबीसाठी त्याच्यावरती जाणीवपूर्वक 307चा गुन्हा। आणि तिथले एपीआय 18 पाणी शे द्यायचे हायकोर्टाला, 18 पाणी शे दिला। 18 पाणी शे दिल्यामुळं 13 महिने त्याची बेल झाली नाही, 13 महिन्याच्या नंतर बेल झाली। अध्यक्ष महोदय, या महोदयांची पिंपळनेर या तिथून बदली झाली। बदली होत असताना सुद्धा एमपीडीएचा ऍक्ट लावला त्याला। एमपीडीए त्याच्यावरती आयुष्यामध्ये यांनीच केलेली एक खोटी 307, बाकी कुठलाही कसलाही गुन्हा नसताना सुद्धा एमपीडीए सारख्या गंभीर प्रकरणामध्ये त्यांना जेलमध्ये टाकले। आता शासनाकडे आल्याच्या नंतर शासनाच्या लक्षात आलं, शासनाने अध्यक्ष महोदय ते रिजेक्ट केलं, म्हणून आता 4-2 दिवसाच्या नंतर त्याची जामीन होईल। अध्यक्ष महोदय, या एपीआय महोदयांनी काय केलंय, घुगे साहेबांनी 307ला जबानी कोणाची घेतली? त्याच्या भावाची। आणि ज्याची जबानी घेतली तो एमपीडीए मध्ये फरार आरोपी होता। एमपीडीएचा फरार आरोपी स्वतःच्या पोलीस स्टेशनला बोलवून घेतलाय, सीसीटीव्ही मध्ये आलाय, त्याची 3.5-4 तास जबानी घेतली आणि त्या जबाबाच्या आधारावर त्याच्यावरती 307 केला। एमपीडीएचा फरार आरोपी पोलीस स्टेशनला येऊन त्याची साक्ष घेतली जाऊ शकते का अध्यक्ष महोदय? ही घेतली गेली। बीड जिल्ह्यामध्ये असे काही भयानक नमुनेदार अधिकारी आहेत अध्यक्ष महोदय, हे एमपीडीएच्या फरार आरोपीचे सुद्धा त्या ठिकाणी साक्ष नोंदवतात, साक्षीदार त्याला बनवतात आणि दुसऱ्याला खोट्या 307 मध्ये आत पाठवून देतात। या प्रकाराचे अध्यक्ष महोदय चर्चा अशा काही लोकांवरती निश्चितपणे कारवाई केली पाहिजे, अशा प्रकारची माझी मुख्यमंत्री महोदयांना विनंती आहे।